महाराष्ट्रातील मित्रांना सर्वांना नमस्कार आहे. आणि आज नवीन रिझल्ट कॅन्सरचा मित्रांनो आपण घेऊन आलेलो आहोत. माउथ कॅन्सरचा शिरूर कसाराजवळ पाडळी नावाचं गाव आहे. त्या पाडळी गावाचे एक चांगलं असं व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय आवंतकर साहेब, नवनाथ आवंतकर किंवा त्यांना मिथून म्हणतात त्यांच्या गावामध्ये मिथू. तर या ठिकाणी ते आलेले आहेत. तर आपण त्यांना विचारूया की त्यांचा काय अनुभव होता पहिला माझ्याकडे ज्या वेळेस आले ते 6 महिन्यापूर्वी. त्यावेळेस मला ते काय बोलले होते त्यांच्या तोंडून तुम्ही एकदा ऐका. बोला. मी पहिल्या प्रथम आलतो त्या टायमाला एक तर मी तिकडे ऑपरेशननी म्हणजे कॅन्सल झाला. त्या टायमाला मला असं यायचं माहीत नव्हतं. पहिलं सुद्धा माहीत असतं तर माझं इकडलं बसलं असतं. आणि ज्यावेळेस ऑपरेशन केलं त्यानंतर मला दुसऱ्यांदा पुन्हा कॅन्सल झाला. ह्या साईडला इन्फेक्शन झाल्याच्या नंतर पुन्हा मग मला असंच माहिती पडलं. आमच्या गावातला एक मित्र होता, त्या मित्राने सुरूमध्ये यांचं औषध आलेलं होतं. त्यांनी कोल्हापूरचे मला सांगितलं बा म्हणले अशाने असं औषध ते जा म्हणले. मग आमच्या पुतण्याला सांगितलं. मग पुतण्या मग माझ्याकडे आला. मग तो मला भेटल्यानंतर मग यांना फोन लावला. फोनवर बातचीत झाली. त्यांनी आम्हाला रविवारी बोलिल्याच्या नंतर आम्ही आलो. सरला भेटलो, बसलो आणि सरला बोललं सर, एक तर मला त्या टायमाला जास्त बोलता येत नव्हतं. सरला बोललं सर माझं अशाने असं ऑपरेशन झालेलं आहे. माझी कंडिशन सांगितली पहिल्या सुट्टी सारी. आणि मी 10-5 रुपयाला गेलेलो. मी दवाखान्यात बी पहिल्याने 2-3 लाखाला गेलो. त्याच्यानंतर मग सरला मी डायरेक्ट तोंडावर बोललो, सर तुम्ही जर पैशासाठी जर करीत असताल तर मला काय, मी गरीब माणूस आहे, मला काय तुम्ही पैशासाठी लुटू नका. तर होत असेल तर करा, नसेल होतं तुम्ही, मी 1000 रुपये खर्च करून आलो, मी माघारी जातो. पण सर म्हणले ठीक आहे म्हणले. त्यांनी माझा सर्व प्रश्न ऐकून घेतले आणि मला एका शब्दात सांगितलं म्हणजे ऑपरेशनला जायची गरज नाही. मी तुम्हाला 8 महिन्याचा कोर्स करायला देतो. तुम्ही तो 8 महिन्याचा कोर्स करायचा. मला आता 6 महिने झाले, माझे 2 महिने राहिलेत. मी इकडलं जे इन्फेक्शन झालं ते माझं पुढं काही राहिलेलं नाही आहे. दुखत पुढंही नाही आहे. आता क्लिअर झालेली, पुढं जखम नाही आहे, पुढं काहीसुद्धा नाही आहे. त्याच्यामुळं मी आता मला 6 महिने होऊन पुन्हा मी रिपीट त्यांच्याकडे मुद्दामहून गाठ घ्यायला आलो आहे आणि त्यांना दाखायसाठी आलो की बाबा माझं अशी माझी कंडिशन होती, माझी असं झालं आहे, माझं वजन वाढलं आणि तब्येत म्हणजे व्यवस्थित झाली. मित्रांनो हे मेवणे आहे त्यांचे. काय नाव, आपलं नाव सांगा. माझं नाव सुखदेव रघुनाथ जाधव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी त्या पिंपळवाडी येथे राहणारा असून हे माझे नवनाथ आवंतकर किंवा टोपण नाव मिठू आवंतकर हे माझे मेहुणे आहे. आणि यांना म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की बा हे नवनाथ आवंतकर जगूच शकत नाही, शेवटची घटका मोजत आहेत आणि परिस्थिती होती बी तशी. तर ते नंतर इथं भेंडाला इथं आले यांच्याकडं आणि यांच्याकडून त्यांनी ते औषध घेतलं. त्यांनी काय गरीब परिस्थिती हे सुद्धा सांगितलं. आणि नंतर ते एवढंच नाही तर ते आमचे पाहुणे असे बोलले की बाबा मी गरीब माणूस आहे आणि मला जर समजावं गॅरंटी असेल तर मी औषध घेतो, नाही त्यांना तुम्ही घेऊ शकत. माझी परिस्थिती बी तशी नाही. वारकर सरांनी त्यांना पूर्ण 100% विश्वासात घेऊन त्यांच्यावरती जे काय उपचार करायचे आयुर्वेदिक एकदम चांगल्या पद्धतीने उपचार केले. आमच्या पाहुण्याला 100%च गुण आलेला. आणि मी हे बोलतोय ना ते याच्यामध्ये तसूभर सुद्धा चूक नाही. 100% गॅरंटीनं बोलतोय. आणि मला काय समजावं दुसरीकडे काय करते लोक पैसे घेऊन काम करते, ते तसं नाही. आम्ही तिघच येत आहेत आणि तिघच बोलतोय आणि विश्वासपूर्वक बोलतोय. ज्यांना बी कोणाला हे असेल काय कॅन्सर, बरेचसे त्यांच्याकडे 200 आजारावर काम 200 आजारावर ते काम करतात. तर इथं गॅरंटेड आहे, पैसा जातो परंतु आपल्याला शीन येणार नाही. आपला माणूस आपल्याला गरजेचं असतं व्यवस्थित. पैशाला आज जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, कालची बातमी दुःखद, अजितदादा पवार कितीतरी अब्ज रुपयाची प्रॉपर्टी होती परंतु पैसा त्यांना वाचू शकला नाही नीतीपुढं. असा विषय की भगवंताच्या मनात आले तर कोण कसं कशा रूपाने कोणाला घेऊन जाईल काही नाही, परंतु त्यांची जगण्याचे दिवस बाकी होते आणि भगवंतानी म्हणून माझा मार्ग त्यांना दाखवला आणि आज ते त्यातून पूर्णपणे कॅन्सर मुक्त आहेत. काकांची अशी अवस्था होती
की हा जो गाल होता ना त्यांचा, हा पूर्ण असा सुजलेला होता, असा एवढा असा. सुलझाला. आणि त्यांना ऑपरेशनला जायचं होतं. 2-3 दिवसात ऑपरेशनची तयारी होती त्यांची जाण्याची. होते ना. हा, आणि पहिले इकडचं ऑपरेशन झालेलं होतं, तो रिपीट झाला होता. तर आणि ही जी तब्येत पाहता ना तुम्ही त्यांची, अक्षरशः मी म्हणतो 8-10 किलोनी कमी असतील त्यावेळेस माझ्याकडे आले त्यावेळेस. काका बरोबर आहे? हा हा 8-10 किलो. हा, म्हणजे एकदम असे वाळलेले होते पूर्णपणे. हो. आणि तो तोंड सुजलेलं. मला त्यांनी डायरेक्ट म्हटलं होते, तुम्ही पैशासाठी करत असाल ना साहेब तर म्हणे करू नका. नाही, तुम्हाला सरळ बोललो मी. सरळ मी तुम्हाला तुम्ही तोंडावर सरळ बोललो, बोलले. राग येऊ नये त्याने येऊ, कारण की मला तितकी तकलीफ झाली. मी गरीब माणूस, पैसा पळून आणणार. असे चॅलेंज तुम्हाला देणारे तसं असे चॅलेंज देणारे भरपूर हो. लोक येतात मित्रांनो माझ्याकडं, की जे मला सांगतात आम्हाला औषध अगोदर द्या, फरक पडलो आम्ही तुम्हाला. एका माणसाकडून मी खरंच म्हणजे घ्यायचे नव्हते मला पैसे, पण मी घेतले. मला तो अर्ग बोलला होता, तो असं म्हटला म्हणे तुम्ही आम्हाला म्हणजे फ्री द्या, 1 रुपया देणार नाही म्हणे आता, बघा. आणि 1 रुपया देणार नाही. आता ते पण ऐकत असतील मुलाखत. आणि जर मी नीट झालो तर तुम्हाला 5 पोषक करेल म्हणे. आणि हे तुमचं किती होतं म्हणे, 6 महिन्याचं औषध 60-65 हजार रुपयाचं होतं ना, तुम्हाला 2 लाख रुपये देईल म्हणे, बरं का. आणि श्रीमंत बागायतदार माणूस आहे पैठणचा. तर त्या व्यक्तीनं जेव्हा कॅन्सर मुक्त त्यांचा रिपोर्ट आला मित्रांनो, तर मी होऊन त्यांच्या घरी गेलो, कपडे घेतले, 2 लाख रुपये ठेवावं लागेल म्हणले, तुम्हाला बाकीच माहित नाही. बरोबर. आम्ही घेतले ते पैसे, घेतले पैसे. आणि ऍक्च्युली तुम्हाला सांगतो, त्यातून मग बरंच काही अनाथ आश्रम वगैरे होते, ते 50-60 हजार रुपये मी त्या लोकांना पण 5-10 हजार रुपये देऊन दान केले ते थोडक्यामध्ये. पण सांगायचा उद्देश आहे, हा सायन्स मधला विषय. हे काय झाडपाला जडी बोटी आणून मी कुठून माझ्या घरी, काही माझ्या घरी फॅक्टरी कुठता काढताना पाहिलं तुम्ही? माझा मुलगा त्या स्वित्झर्लंड मध्ये त्या मेडिसिन मध्ये काम करतो, आणि त्याच्या माध्यमातून आज महाराष्ट्राचा तो डिस्ट्रीब्युटर आहे. आणि म्हणून ते मेडिसिन तुम्हाला आज मी प्रोव्हाइड करतो. तर ज्यांना कॅन्सर असेल, HIV असेल, TB असेल, दमा असेल, लिव्हर सोयरासिस असेल, फॅटी लिव्हर असेल, किंवा हार्ट ब्लॉकेज असेल, 80% हार्ट जर खराब झालं असेल ना, तर आपल्या मेडिसिननी 6 महिन्यात जसंच्या तसं हृदय पुन्हा बनतं. 6 महिन्यामध्ये किडनी जरी तुमची पूर्णपणे फेल असेल 80%, तरी 6 महिन्यामध्ये 100% किडनी प्रॉपर साईजमध्ये येते. आणि त्यामुळं माझ्याकडं आता जवळजवळ 3000च्या पुढं लोक गेली जी कॅन्सर मुक्त आहेत या 4.5-5 वर्षामध्ये. आणि डायबेटीजची पेशंट शेकडो पेशंट आहे, BPचे पेशंट, त्याच्यानंतर तुमचे डायलिसिसवाले कमीत कमी माझ्याकडं 300 ते 350 पेशंट आहे, ज्यांची आपण डायलिसिस बंद केली. ज्यांना डॉक्टरने सांगितलं होतं 20 लाख लागतील, 30 लाख लागतील, किडन्या बदलावं लागेल, नाही तर जगू शकत नाही, ती लोक आज व्यवस्थित जगतायत. आणि त्यासाठी मित्रांनो एक गोष्ट सांगेल, माझा खाली नंबर येतो. असं जर तुमचं कोणी मित्र असेल, नातेवाईक असेल, किंवा कुणीही असेल, तर मी यांना ऑपरेशन डॉक्टरनी सांगितलेलं, जखमा होत्या आतमधून, ऑपरेशन करायला नाही सांगितलं. का? कारण मला त्या मेडिसिनवरती तेवढी गॅरंटी होती. त्याच्या अगोदर मी कितीतरी लोक नीट केलेले होते. आणि म्हणून आपण ते आज मित्रांनो तुम्हाला सांगतो, पवार साहेब असतील, तुमचे हे तो क्रिकेटर आपला काय नाव आहे त्याचं, नाही तो हे झालेला, पत्नीला झालं, नाही तो वेगळा, तो युवराज सिंग, सोनाली बेंद्रे, मनीषा कोयराला, हे सगळे लोक 6-6 महिने अमेरिकेला जाऊन ही ट्रीटमेंट घेऊन कॅन्सर मुक्त झालेले. ज्या मशिनरी अमेरिकेमध्ये आहेत, केमो रेडिएशनच्या गोळ्या, इंजेक्शन मशिनरी, हे सगळं अमेरिकेचं आपल्या टाटामध्ये आहे, दीनानाथमध्ये आहे, विखे फाउंडेशनमध्ये आहे, आनंदवृक्षमध्ये आहे, मानवतामध्ये आहे. परंतु तिथं गेल्यानंतर 6 महिन्यामध्ये माणूस कॅन्सर मुक्त होतो. आणि इथं बातमी कळली कॅन्सर आहे म्हणून, तर 3-4 महिन्यात बातमी येते की तू गेला. म्हणजे माणूस राहत नाही. ट्रीटमेंट सगळी सारखी असून का जगत नाही माणसं? याचं कारण असं आहे की केमो रेडिएशन सोबत ही थेरपी त्या ठिकाणी दिली जाते. आज आपण, माझ्याकडे कितीतरी पेशंट आहे की ज्यांना मी केमो घ्यायला लावले नाही, रेडिएशन घ्यायला लावलेलं नाही, आणि तरीही ती कॅन्सर मुक्त रिपोर्ट त्यांचे आहेत. त्यांचे रिपोर्ट सांगतात. मी असं तोंडी बोलत नाही किंवा ते तोंडी बोलत नाही. या व्यक्तीला काही मी तुम्हाला पैसे दिले आता सांगायचं, मला एक बोलायचंय की इथून पुढे कोणता जरी कॅन्सरवाला जरी असेल, एक तर म्हणजे कुणी व्यसन करूच नाही,
व्यसन केल्यामुळे माझ्यावर ही बारी आलेली आहे. व्यसन केल्यामुळं, मावा खाल्ल्यामुळं. पण इथून पुढे कुणी जरी मावा खाल्ला असेल किंवा जर त्याच्यावर बारी आली कॅन्सरची, तर त्यांनी पहिलं कुणाची न गाठ घेता अविनाश वाडकरची गाठ घ्यावा आणि हे औषध खावा आणि हाय तशात तसं व्यवस्थित शरीर जाईल. क्या बात आहे. हो. क्या बात आहे. धन्यवाद. आणि मित्रांनो, खाली माझा नंबर येतो. औषध मिळण्याचं ठिकाण आहे भेंडा फॅक्टरी, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर, आणि नागेबाबा मंदिराच्या समोर आपण इथं देतो. आणि पुण्यामध्ये ऑफिस आहे तुकाराम पादुका चौकामध्ये, त्या ठिकाणी हे देतो. परंतु इकडची सगळी लोक माझ्याकडे इथं येऊन घेतात, म्हणून आपण इथं पण मेडिसिन ठेवतो. तर सर्वांना विनंती, खालच्या नंबरला संपर्क करा. मी जे बोलतो ना तोच नंबर घ्या. काही लोक काय करतात, माझा नंबर खोडून दुसरा नंबर टाकतात आणि तुम्ही त्या नंबरला कॉन्टॅक्ट करतात. मग ते प्रॉपर डाईट प्लॅन असेल, रिझल्ट असेल किंवा औषधाचा डोस असेल, हे प्रॉपर मिळत नाही तुम्हाला. तर माझा नंबर आहे 99 70 07 85 02, 97 67 57 41 05. आणि माझ्या मुलाचा नंबर आहे राहुल वाडकर सर, जे जागतिक आरोग्य सल्लागार आहेत. तर त्यांचा नंबर आहे 70 57 01 37 37. याच नंबरला कॉल करा आणि आपलं औषध मागवा. आपल्या प्रियजनाला 100 वर्ष जगण्याचं, सुखी समाधानी आरोग्यमय जगण्याची एक दिशा द्या. सगळ्यांना नमस्कार. ओम साईराम. जय नागेबाबा. कॅन्सर मुक्त आहेत. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ते पुण्य तुमच्या कुटुंबाला मिळवा, एखाद्याचा प्राण वाचून. धन्यवाद. थँक्यू. तर सर्वांना विनंती, खालच्या नंबरला संपर्क करा. मी जे बोलतो ना तोच नंबर घ्या. काही लोक काय करतात, माझा नंबर खोडून दुसरा नंबर टाकतात आणि तुम्ही त्या नंबरला कॉन्टॅक्ट करतात. मग ते प्रॉपर डाईट प्लॅन असेल, रिझल्ट असेल किंवा औषधाचा डोस असेल, हे प्रॉपर मिळत नाही तुम्हाला. तर माझा नंबर आहे 99 70 07 85 02, 97 67 57 41 05. आणि माझ्या मुलाचा नंबर आहे राहुल वाडकर सर, जे जागतिक आरोग्य सल्लागार आहेत. तर त्यांचा नंबर आहे 70 57 01 37 37. याच नंबरला कॉल करा आणि आपलं औषध मागवा. आपल्या प्रियजनाला 100 वर्ष जगण्याचं, सुखी समाधानी आरोग्यमय जगण्याची एक दिशा द्या. सगळ्यांना नमस्कार. ओम साईराम. जय नागेबाबा.